अशा अशोक सरांपासून सुरुवात करूया. अशोक सर, काय मनात भावना आहे? स्टार प्रवाहाबरोबरचं तुमचं नातं काही नवीन नाही आहे. इतकी सुंदर मालिका, वेगळा विषय घेऊन आज येत आहे, कसं वाटतं? सगळ्यात आधी नमस्कार. स्टार प्रवाह परिवारच्या सर्व टीमला, माझे अत्यंत जवळचे, खूप जुने, आवडते असे मित्र सतीश राजवाडे सर आणि नवे जुने अनेक वर्षांपासूनचे मित्र आणि मीडियातले सगळे पत्रकार. स्टार प्रवाहाबरोबर माझी ही 10वी मालिका आहे. मी स्वतः भाग्यवान समजतो की माझ्यावरती इतकं प्रचंड प्रेम त्यांनी केलंय आणि दरवेळेला एक चॅलेंजिंग रोल प्रत्येक कलाकाराला मिळावा असं वाटतो, तसा तो मला यावेळेला ऑफर झाला. आणि ज्यांच्याबरोबर खूप जुने संबंध आहेत, ज्यांच्याबरोबर अनेक मालिका केले आहेत, अशी फ्रेम्स कंपनी म्हणजे दीपजी आहे, तर त्यांनी विश्वास दाखवला. सतीश सरांनी, संपूर्ण प्रवाहाच्या टीमने विश्वास दाखवला, कारण कुटुंब प्रमुख म्हणून दाखवायचे आणि त्यात बऱ्याचशे शेड्स आहेत त्या रोलला. आणि इतकी सुंदर केमिस्ट्री सगळ्या कलाकारांची बरोबर आहे. आणि दीपा फर्स्ट टाइम माझ्याबरोबर काम करते, शर्मिष्ठा माझ्याबरोबर काम करते आणि संपूर्ण नवीन टीम आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी स्टार प्रवाहाचा शब्दशः ऋणी आहे. थँक्यू अशोक सर. आतापर्यंत निर्माती म्हणूनही काम केल्यानंतर या मालिकेतही काम करताना शूटिंगच्या वेळेला शिफ्ट वाढते म्हणून तू टेन्शन मध्ये येणार की आपला रोल चांगला वाटतो? ऍक्च्युली असं झालं होतं की मुद्दाम त्यासाठी कास्टिंग झालं नाही, मी वेळेत सगळं काम करतो. ते जिंकण्याच नाही, पण ऍक्च्युली तुझ्या प्रश्नाचं उत्तर खरंच असं आहे की हो, पहिल्या दिवशी माझं जरा असं झालं होतं की अरे किती वाजली, किती फुटेची निघाले, काय करतोय आपण. पण नंतर मी जरा शांत झाले. कधी कधी काय असतं की निर्माती म्हणून खूप डोलाला सांभाळायचं असतं, आव्हान असतं, नैराश्य असतं. पण कधी कधी कलाकार म्हणून फक्त एक कॉलटाईम आला आपल्या बॅगेची आणि जायचं आहे आणि फक्त कॅरेक्टरवर फोकस करायचं. तर ही सुद्धा तेवढीच मजा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कलाकार म्हणून काम करताना अनेक वेगवेगळी लोक तुम्हाला भेटत असतात, वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या गप्पा रंगत असतात, वेगवेगळं नॉलेज तुम्हाला मिळत असते तिथे आणि त्याचा खूप फायदा होतो निर्माती म्हणून सुद्धा. त्यामुळे माझ्यासाठी अगदी शुद्ध शंकर आहे की वा, म्हणजे मी आता कलाकार म्हणून परत, मला वाटतं आगोली ही माझी स्टार प्रवाहाचीच मालिका होती, त्यानंतर डायरेक्ट मी आत्ता कमबॅक करते आणि तो कमबॅक इतका जबरदस्त व्हावा की मी एन पेजवर यावी, होर्डिंगवर माझा फोटो लागावा, यासाठी सतीश सरांचे खूप खूप आभार. मला पहिला ब्रेक जो मिळालेला करिअरमधला माझ्या, तो पण स्टार प्रवाहामुळेच मिळाला होता. मनोधनवारेची नावाची मालिका मी केली होती, तेव्हा मी होर्डिंगवर आले होते आणि कट्टू त्यानंतर इतक्या वर्षांनी, जवळजवळ 16-17 वर्षांनंतर मी पुन्हा इतक्या धडक्यात कमबॅक करते. त्यासाठी स्टार प्रवाहाचे आणि सतीश सरांचे खूप खूप आभार. फ्रेम्सचे, दीपजींचे खूप खूप आभार, कारण त्यांनी एवढा विश्वास दाखवला. आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार, कारण इतकी कमालीची टीम मिळाली आहे. खूप जण यांच्यावर मी पहिल्यांदा काम करते, सगळे यंगस्टर्स, आता असंच म्हणायला पाहिजे, इथून पुढचे सगळे सो त्यासाठी खूप खूप थँक्यू. दीपजींसाठी पण एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाव तरी फ्रेम्स असतं, काय आउट ऑफ द फ्रेम विचार करणारे असं दीपजी. त्यानंतर मला दीपक तुझ्याकडे यायचं आहे. इट्स सच अ प्लेजर वॉचिंग यू ऑन अ स्मॉल बट बिग स्क्रीन. खूप छान वाटतं, एका वेगळ्या भूमिकेमध्ये तू आहेस. कसं वाटतं या सगळ्याच मस्त टीम बरोबर काम करताना? खूप छान वाटतंय आणि थँक्स दीपजी फ्रेंड्स प्रोडक्शन, थँक्यू सो मच सतीश आणि अशोक सर. ह्या सगळ्यांबरोबर काम करताना एक गोष्ट मला शिकायला मिळाली की अशोक सर असू दे किंवा शर्मिष्ठा असू दे, इतकं प्रामाणिकपणे आणि चोख काम करतात, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की या दोन बहिणी ज्या ऑनस्क्रीन खूप असा एकमेकांचा द्वेष करतात, पण त्याच्या खाली एक अशी छोटीशी लाईन आहे, त्या इतकं प्रेमही करतात म्हणून टिकतात. सो ही एका कुटुंबाची गोष्ट आहे, एका माणसाला वाटतं की त्याचं कुटुंब तुटू नये. दोन बहिणींची गोष्ट आहे, ज्या आपलं प्रेम कोणाला दाखवू शकत नाही. आणि एका आईची गोष्ट आहे जी ह्या मुलांसाठी खूप तळमळते. सो मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन.
सो थँक्यू आणि मीडियाला सुद्धा थँक्यू सो मच. तिच्या स्पर्धेतही तुमच्याच मालिकेचा कायम अंकुश राहा यासाठी सुनावेली घरा 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता कमिंग व्हेरी सुना ऑन स्टार प्रवाह. जोरदार टाळ्या.